हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पूजाज क्रिएशन। खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे आज। सगळ्यांनी खूप ह्यूज रिस्पॉन्स होता मला रव्याच्या केकबद्दल, त्यामुळे मी खूप घाईगडबडीत हा केक बनवून आणि रेसिपी अपलोड करते आहे। आय होप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल। प्लीज तुम्ही ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तुम्ही देखील बनवून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की कसा झाला होता ते। खूप छान असा स्पॉन्जी केक होतो हा, मी तुम्हाला दाखवते। बघू शकताय तुम्ही, हे बघा खूप सुंदर केक होतो हा, एकदम बेकरी स्टाईल स्पॉन्जी केक, रवा केक तयार होतो छान। आणि आपण बारीक गॅसवरती केल्यामुळे छान असा साईडने देखील बेक झालेला असतो। नक्की बनवा आणि मला कळवा कसा झाला ते। चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। मी इथे एक पातेला घेतला आहे, यामध्ये आपण मोजून हे बघा, हा 1 कप, 1.5 कप रवा घ्यायचा आहे, हा 1 कप आणि हा अर्धा कप रवा। रवा जाड असो किंवा बारीक असो, मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या, पण मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या। हा आपण 1.5 कप रवा, यामध्ये मी साधारण 20 ग्राम म्हणजे 1/4 कपला थोडं कमी ही मिल्क पावडर टाकून घेते आहे। तुम्ही याऐवजी 1 कप दूध यूज करू शकताय, पण मी दुधाऐवजी म्हणजे 10 रुपयाचं जे पॅकेट येतं ना, ते जरी तुम्ही यूज केलं मिल्क पावडरचं तरी चालणार आहे। आणि 1 कप जे आहे हे बघा पाणी टाकून घेते आहे। तुम्ही एवढं 1 कप दूध वापरू शकता, याऐवजी काही प्रॉब्लेम नाही आहे। यामध्ये मी आता हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकून घेते आहे, हे बघा हाफ टीस्पून बेकिंग सोडा। त्याचबरोबर मी आता इथे 1 टीस्पून आणि 1/4 टीस्पून 1 and 1/4 टीस्पून बेकिंग पावडर टाकून घेत आहे। ओके, आधी आपण बेकिंग सोडा टाकला होता, आता बेकिंग पावडर टाकून घेतो आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत, व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बबल्स पण बघू शकताय। आपण दही टाकल्यामुळे आणि सोडा असल्यामुळे याची रिॲक्शन होते। आता आपण याला अर्धा तासासाठी झाकून ठेवूया। तुम्हाला हवं तर तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त 1 तास 2 तासही ठेवू शकता, पण अर्धा तास सफिशियंट आहे। आता आपण एक अजून दुसरं मोठं पातेलं घेतलं आहे, यामध्ये 1/4 कप मी आपलं घरचं साजूक तूप टाकते आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बटर देखील यूज करू शकता इथे, बट मी साजूक तूप टाकते। आणि तेवढंच 1/4 कप आपण इथे तेल घेणार आहे। तुम्ही कोणतंही नॉन फ्लेवर्ड तेल घेऊ शकताय, म्हणजे आपलं सोयाबीन असू द्या किंवा शेंगदाणा असू द्या, कोणतंही तेल आहे ना, ते तुम्ही इथे यूज करू शकताय। आता यातच मी हे 1/4 कप तेल टाकून घेते आहे, सोयाबीन तेल यूज करते मी। आता हे आपल्याला बीटरच्या सहाय्याने छानपैकी बीट करून घ्यायचं आहे, फ्लफी होईपर्यंत। जर तुमच्याकडे असे हँड बीटर असेल तर तुम्ही ते देखील यूज करू शकता, किंवा जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक बीटर देखील यूज करू शकताय। मी आता हे इलेक्ट्रिक बीटरने बीट करून दाखवते। छानपैकी बीट करून झालेलं आहे आपलं हे। तुम्ही बघू शकता याचा कलर देखील आता चेंज झालेला आहे आणि मस्त फ्लफी असं झालेलं आहे आपलं बॅटर। आता यामध्ये आपल्याला हे 1 कप पिठी साखर आहे, बघू शकताय तुम्ही 1 कप पिठी साखर आहे ही, ती मी आता यामध्ये टाकून घेते आणि हे देखील आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही हँड बीटर देखील यूज करू शकताय, काहीच प्रॉब्लेम नाही। हँड बीटरने देखील सेम रिझल्ट येणार आहे।
3 ते 4 मिनटं असंच एकच डिरेक्शनने आपल्याला हे विस्क करून घ्यायचं आहे. तुम्ही हँड बीटरने जरी विस्क करत असाल तरी देखील एकच साईडने जे आहे ते आपल्याला हे गोल गोल फिरवायचं आहे, डिरेक्शन चेंज करायची नाही आहे. मी 2 मिनटं विस्क करून घेतलं आहे. मी अजून 1 ते 2 मिनटं करून घेते. हे बघा, आता आपलं बॅटर छान विस्क करून झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही, एकदम फ्लफी झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे ते रव्याचं अर्धा तास मुरायला ठेवलं होतं ना, ते बॅटर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. आता या इथे मी हा एक केक टीन आहे तो ग्रीस करून घेतला आहे. काही नाही, खाली तूप लावलं आहे आणि मैद्याने ग्रीस केलं आहे. तुमच्याकडे कोणत्याही आकाराचा असेल तरी चालेल, पण आपलं माप मोठं आहे त्यामुळे थोडं मोठ्या साईजचा घ्या किंवा कुकरमधला डबा वगैरे घेतला तरी देखील चालणार आहे. आणि हे मध्ये नाही ठेवायचे, मी फक्त तुम्हाला दाखवत होते. आता एक मी कढई घेतली मोठी, यामध्ये मी ही रिंग, वाटी किंवा डिश तुम्ही काही ठेवून घ्या जेणेकरून आपला जो टीन आहे तो थोडा वरती येईल म्हणून. आणि याला बारीक गॅसवरती आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं. आता आपण याला झाकण देऊन घेऊ. तर आपलं बॅटर होईपर्यंत आता आपण हे प्रीहीट होऊ देऊ. 10 ते 15 मिनटं हे प्रीहीट व्हायला हवं आहे. इकडे आपलं हे साखरेचं आणि तूप तेलमधलं बॅटर रेडी आहे आणि इकडे हे आपलं रव्याचं बॅटर रेडी आहे. बघू शकताय तुम्ही. हे बघा, आता हे आपण यामध्ये ओतून घेणार आहोत. हे बघा, छान फुललेलं आहे ते. तुम्ही टेक्स्चर जे आहे ते बघू शकताय. आता या बॅटरमध्ये आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जाणार आहे, तो म्हणजे मैदा. अर्धा कप मैदा आपण यात घालून घेणार आहोत. जरी रव्याचा केक आहे ना, पण बाइंडिंगसाठी मैदा हा आपल्याला लागणारच आहे. त्यामुळे 1.5 कप रव्याला आपण अर्धा कप मैदा घेणार आहोत. आणि मी इथे मँगो फ्लेवरचं इमल्शन यूज करते आहे. 1/4 टीस्पून जे आहे ते आपण मँगो फ्लेवरचं इमल्शन इथे घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. तुम्ही याऐवजी आपलं नॉर्मल व्हॅनिला इसेन्स पण यूज करू शकताय. आणि जर तेही अवेलेबल नसेल तर वेलची पूड घातली तर देखील चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी जस्ट आता समर सीझन आहे आणि मँगो आपल्याला या सीझनमध्ये आवडतो, माझ्या मुलालाही, म्हणून मी मँगो इमल्शन टाकलेलं आहे जेणेकरून कलर पण येईल आणि तशी टेस्ट पण येईल. तर आता आपण हे पुन्हा बीटरने बीट करून घेणार आहोत 1-2-3 मिनटासाठी. आपलं जे बॅटर आहे ते तुम्ही बघू शकताय, छानपैकी मिक्स झालेलं आहे. मी जस्ट 2 मिनटं फक्त त्याला बीट करून घेतलेलं आहे. आता आपण हे केक टीनमध्ये टाकून घेऊ. अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. पूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आहे. आता आपण हे असं 2 ते 3 वेळा टॅप करून घेणार आहोत, म्हणजे एअर बबल्स जे आहेत ते निघून जातील आणि केक व्यवस्थित सेट होईल आपला. आपली कढई प्रीहीट झालेली आहे. आता यामध्ये आपण केक टीन ठेवून घेणार आहोत. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे केक टीन. यावरती थोडेसे बदाम टाकते आहे. तुम्ही हवं तर टुटी फ्रुटी वगैरे काहीही टाकू शकताय. ॲक्च्युली आत्ता माझ्याकडे काही अवेलेबल नसल्यामुळे मी बदाम टाकलेले आहे. हे जस्ट डेकोरेशनसाठी आहे, हे स्किप केलं तरी देखील चालणार आहे. आता आपण याला झाकून देऊ आणि याला तुम्ही अर्ध्या तासानंतर चेक करू शकताय. पण मी इतक्या वेळा बनवलेला आहे ना, तर माझ्या अंदाजे याला तुम्हाला म्हणजे 45 ते 50 मिनटामध्ये हा केक बनून रेडी होतो. वाफ बाहेर निघू नये म्हणून यावरती आपण काही जड पण ठेवू शकतो. जसं मी हे सांडशी इथे ठेवलेली आहे, ज्याला तुम्ही चिमटा देखील म्हणता. आणि सारखं उघडून बघायचं नाही आहे, कारण बेकिंगची प्रोसेस थांबते. त्यामुळे आपण हे 45 मिनटानंतरच बघूया. आणि गॅस जो आहे ना, तो मी एकदम कमी फ्लेमवरती ठेवलेला आहे, सगळ्यात लो फ्लेमवरती. कारण काय होतं, मीडियम फ्लेमवरती मग तो फास्ट कुक होतो साईडने वगैरे, पण आतून कच्चा राहतो. त्यामुळे सगळ्यात लो फ्लेमवरती हा व्यवस्थित 45 ते 50 मिनटं आपण बेक करणार आहोत. आता आपले 50 मिनटं झालेले आहेत. आपण एकदा चेक करू. जर थोडा कच्चा असेल केक तर मग आपण अजून 5 ते 10 मिनटांसाठी ठेवूया. बघू शकताय तुम्ही, आपला केक छान स्पॉन्जी असा झालेला आहे.
एका टूथपिकच्या सहाय्याने मी आता चेक करून बघते आहे. हे बघा, टूथपिक व्यवस्थित निघाली आहे. खास करून मध्ये लवकर केक शिजत नाही, पण हे बघा, बघू शकताय तुम्ही आपले टूथपिक पूर्ण क्लीन बाहेर येते. याचा अर्थ केक हा परफेक्ट बेक झालेला आहे. आता गॅस बंद करून आपण हा केक बाहेर काढून घेऊ. पण अजून आपल्याला हा डिमोल्ड करायचा नाही आहे. हा एक 10 ते 15 मिनटं गार होऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपण हा केक डिमोल्ड करू. केक छानपणे गार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे आणि कडा देखील सोडलेल्या आहेत केकने. सो आपण आता याला डिमोल्ड करून घेऊया. तर मी चाकूच्या सहाय्याने आधी साईडने हा डिमोल्ड करून घेणार आहे आणि मग डिशमध्ये उलथा मारणार आहे. बघू शकताय तुम्ही आपला केक किती छान स्पॉन्जी झालेला आहे. अजूनही थोडा गरम आहे तो, बट ठीक आहे, छान झालेला आहे. चला तर मग तुम्ही देखील हा केक बनवा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की केक कसा झाला होता तुमचा ते. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं चॅनलला शेअर करा. रेसिपी आवडल्यानंतर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा रेसिपी. थँक्यू सो मच.